जसं मगाशी अजितदादा म्हणाले, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची मतं फसवून घेतली, घाबरवून मतं घेतली. पण माणूस एकदाच फसतो, पुन्हा पुन्हा फसत नाही. खरं म्हणजे संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अशा खोट्या अफवा पसरवल्या. पण मी तुम्हाला सांगतो की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिले आहे, घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कायम बना रहेगा, बाबासाहेब तेरा नाम रहेगा, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि आता काँग्रेसचे नेतेच म्हणतात इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान, संविधानाचा अपमान, ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांचा अपमान. परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून अशा लोकांनी आज कुठं कुठं काँग्रेसचे लोक आंदोलन करतात. खरं तर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे. कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिले, जे घटनेने आपल्याला दिले, ते रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आणि म्हणून तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे. कारण नेहरूंपासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे. आणि म्हणून यांना आपल्याला योग्य धडा शिकवायचा आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आता काश्मीरमध्ये 370 कलम हटवणार म्हणून काही लोक बांग देऊ लागले. अरे काश्मीर हा आपल्या देशाचं नंदनवन आहे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं, काश्मीर आजाद झाला. आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही हे दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत का? तुम्हाला पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का? राज्यात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवायचे आहेत? आणि काही लोक तर दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोक आपण गळ्यात गळे घालणारे पाहिले. दहशतवादी अब्दुल गुरुचं समर्थकांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं. हा किती मोठा देशद्रोह आहे. आणि म्हणून यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकीकडे आणि देश विघातक शक्तींना पाठिंबा देणारे दुसरीकडे, देशभक्ती आणि देशद्रोह याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे, राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे, हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी राज्याचा चौफेर विकास होतोय.